आणि आता आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आझाद मैदानात मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते आणि दिवसेंदिवस ही गर्दी वाढत चालली आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे थेट आझाद मैदानातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आपण पाहतोय माधव, मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी वाढते आणि आंदोलक जल्लोष करताना देखील पाहायला मिळत आहेत। आता काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? प्राची, मी मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूलाच आहे। त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास असणारे अभ्यासक आणि त्याचबरोबर तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा गेल्या अर्धा तासापासून सुरू आहे। त्यांच्याकडचे दस्तावेज असतील किंवा हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचे गॅजेट असेल, त्या सगळ्या संदर्भातली माहिती ते घेत आहेत। काल त्यांनी आवाहन केलं होतं की सगळ्यांनी यावं, महाराष्ट्रभरातल्या संशोधकांनी, अभ्यासकांनी या सगळ्या ठिकाणी इथं येऊन आपली माहिती द्यावी। त्यानुसार ते सध्या सुरू आहे आणि ते ऐकणं, एकमेकांशी संवाद साधणं सुरू आहे। तर दुसरीकडे इकडच्या बाजूला तू सुरुवातीला जर सांगितले, प्रचंड गर्दी या आझाद मैदान आणि मैदानाच्या परिसरामध्ये आहे। BMC त्याचबरोबर CST रेल्वे स्टेशन या सगळ्या परिसरामध्ये मराठ्यांनी सगळ्या रस्त्यामध्ये असे विखुरलेले आहेत आणि त्यांना जी रसद पाहिजे ती रसद महाराष्ट्रातल्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून येत असल्यामुळं आता त्यांची जणू चिंताच मिटलेली आहे असं सध्या चित्र दिसतं आहे। आणि त्यामुळं वाशी, नवी मुंबई आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे जवळपास 29 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तिथं जो मराठा आहे तो मराठा तिथले गाड्या लावून आपलं जेवण करून इथं दाखल होतोय आणि त्यामुळं इथं ही गर्दी प्रचंड आहे। काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः 1-1.5-2 तासापूर्वी प्रचंड पाऊस झाला। त्या पावसात सुद्धा हे सगळे जोरजोरामध्ये ओढत होते, घोषणा देत होते, जल्लोष करत होते। आता थोडं शांत बसण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे, कारण हे सगळे अभ्यासक आले, त्या अभ्यासकांकडून समजून घेतलं जाणार आहे की नेमक्या तरतुदी काय आहेत, त्याचबरोबर त्या दस्तावेज काय आहेत, कुठला बेस महत्त्वाचा ठरतो किंवा सरकारला तातडीने निर्णय घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे। आता सध्या जे बोलत आहेत ते वकील बोलत आहेत, वकिलांची टीमसुद्धा इथं आलेली आहे, अभ्यासकांची टीमसुद्धा आलेली आहे आणि या सगळ्यांबरोबर संवाद साधल्यानंतर जी काल एक समिती राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती आली होती, त्या समितीनं मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती। ती पुन्हा आल्यानंतर त्यांच्यासमोर पुन्हा तो सगळा मसुदा ठेवला जाणार आहे, त्यांच्यावर चर्चा केली जाणार आहे आणि त्यातून तोडगा निघतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण या आंदोलनाचा जो पाठिंबा आहे, जी धार आहे ती काही कमी होताना दिसत नाही, उलट ती वाढते आहे। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मराठा आंदोलक इथं येऊ लागलेले आहेत आणि ते येत असल्यामुळं या आंदोलनाला अधिक धार येईल अशी शक्यता दिसते आहे। आणि दुसरीकडे मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे, धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि आज देखील आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।